गार्डन फ्रेश. आज घरच्या परसबागेतून थोडीशी भाजी निघाली आहे. काही भेंड्या आहेत, 2-3 छोटी छोटी वांगी, एक मोठं आणि एक छोटं आहे. एक थोडंसं किडलेलं आहे, पण आता चिरून बघते आतून कसं कीड असेल तर फेकून देईन. काही वेळा नुसतं इथे ब्राऊन असतं पण आतून चांगलं निघतं, त्यामुळे चिरल्यावरच कळेल. त्यासोबत घेवड्याच्या शेंगा आहेत, काही चिरून पण झाल्यात. तर या सगळ्या, एक कच्चा टोमॅटो आहे, ते सगळ्याचं मिळून मस्तपैकी मिक्स व्हेजिटेबल होईल. तर ते चिरून बघूया आतून किडकं आहे की नाही. ब्राऊन स्पॉट्स दिसतात ते मला, एखादं किडकं असू शकतं. तुम्हाला चिरून दाखवते आतून कसं निघतं ते. हे बघा, आतून अगदी पांढरं शुभ्र आहे. म्हणजे हे जे डाग वगैरे होते ते फक्त बाहेरच्या बाहेरच आहे, तर काहीच हरकत नाही. हा एवढा ब्राऊन पार्ट काढून टाकते आणि आतून पांढरं शुभ्र अगदी बिना बियाचं मस्त वांग आहे. त्याला चिरून घेऊ. ते घरच्या वांग्यांची हीच मजा असते, अतिशय उत्तम क्वालिटी मिळते. आता या शेंगा ही थोडीशी जाड झाली, याच्या बिया काढून घेऊ. आणि अशा सगळ्या भाज्या, हा घेवडा वगैरे मी चिरून घेते. मागच्या एका पोस्टमध्ये मला बरेच कमेंट आले होते, वांग किडकं आहे, तुम्ही बघून नाही घेतलं वगैरे, म्हणून आज मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. हे अजिबात किडकं नाही आहे, नुसते बिया आहेत. ते छोट्या जातीचं वांग थोडं मोठं झालं की त्याच्यात बिया होतात. हे मोठ्या जातीचं आहे पण लहान वांग आहे, त्याच्यामुळे पांढरं शुभ्र अगदी ॲब्सोल्युटली काही बिया नाही आहे त्याच्यात. खूप छान गोड चव असणार याला. तर सगळ्या भाज्या चिरून झाल्या, आता फोडणी करूया. तेल तापलं की थोडीशी मोहरी, बराचसा हिंग. ह्या माझ्याकडे ठेचा आहे थोडासा उरलेला, तो घालते. खूप तिखट नाही आहे, पण वांग्याच्या भाजीत, बीन्सच्या भाजीत ठेचा चांगला लागतो. त्यासोबत थोडीशी हळद आणि किंचितसं लाल तिखट. ठेच्याचा वास सुटेपर्यंत थोडंसं परतून घेऊया. लगेचच त्याच्यात वांगी आणि चिरलेला कांदा. वांगी आणि कांदा तेलावर आधी परतून घेतला की भाजीला जास्ती छान चव येते. बाकीच्या भाज्या आपण नंतर घालूया. वांगी हाय हीटवर परतून घेतली. आता एक वाफ आणायची, अगदी 1-2 मिनटं वाफ आणायची. थोडी मोरसर झाली की बीन्स घालूया. वांगीला एक हलकीशी वाफ आली. आता त्याच्यात घालू चवीप्रमाणे मीठ, आपल्या घेवड्याच्या शेंगा आणि भेंडी हलवून घेऊ छान. आता हाय हीटवर 1-2 मिनिट चांगलं परतून घेऊ. त्यानंतर गॅस बारीक करून झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवायची आहे. 10 मिनिटं झाले आणि भाजी छान शिजली आहे. घरची ताजी भाजी असल्यामुळे पटकन शिजली. आता याच्यात उरलेले मसाले घालायचे राहिले, ते घालूया. ते 1 मोठा चमचा धण्याची पावडर, थोडासा गूळ, थोडंसं ओवा आणि थोडीशी शोपेची पावडर आहे. हे घालून मिक्स करून घेऊ आणि परत एक वाफ आणायची. 1-2-3 मिनिटात भाजी तयार. थोडीशी वेगळ्या प्रकारची पण मस्त चवीची भाजी. आता गॅस बारीक करते आणि वाफ येऊ देते. अजून 2 मिनिटं झाली आणि आपली भाजी तयार आहे. अगदी गार्डन टू टेबल जसं म्हणतात ना, तशी आपली चविष्ट भाजी. ह्याच्यात थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम पोळी बरोबर एन्जॉय करायची.